नमस्कार. हा एक लेख मी लिहिला आज 26 मार्च 2026 या दिवशी. हा लेख मी लिहिला. या लेखाला मी नावच दिले निपाह. निपाह. आता ही एक नवीनच बिमारी आली आहे आणि ही बिमारी कोरोनापेक्षाही जास्त घातक आहे असं म्हणतात. काय करावं आता? या रोगाचे नाव निपाह असे आहे. निपाह. मागे आम्ही राज बब्बरचा निकाह हा सिनेमा पाहिला होता. निकाह. पण तो निकाह होता आणि हा निपाह आहे. फक्त मधलं एक अक्षर बदललं. बाकीची 2 अक्षरं सारखीच आहेत, पहिलं आणि तिसरं. निकाह निपाह असो. आपण यूट्यूब, गुगल, फेसबुक वगैरे पाहिलं तर तिथे ह्या निपाहबद्दलची पूर्ण माहिती मिळते. त्यांनी त्या ठिकाणी अनेक गोष्टींची माहिती दिली आहे. या बिमारीचा धोका कोणाकोणाला होऊ शकतो, आपण कोणते पदार्थ खाणे टाळावे, कोणते आयटम्स कशा प्रकारे खावे, कुठे कुठे सावधगिरी बाळगायची, कोणाशी कसा संपर्क टाळावा, या निपाहाची काय काय लक्षणे आहेत वगैरे वगैरे सर्व डिटेल्स त्यांनी सांगितले आहेत. असो. आमच्या बँकेतले एक रिटायर्ड ऑफिसर आहेत. आमच्या बँकेतले. त्यांच्याशी मी नेहमी फोनवर बोलत असतो. ते तिकडचे केरळचे राहणारे आहेत. केरळचे. आमच्या बँकेतल्या म्हणजे ओल्ड SBH मधल्या, ओल्ड SBH आमच्या बँकेतल्या काही लोकांना ते माहीत आहेत. त्यांचे नाव आहे के मुरली. त्यावेळी ते बँकेचे GM म्हणून रिटायर झाले. बरेच वर्षापूर्वी GM होते. शेवटी रिटायर होताना आम्ही नवीन बँकेत लागलो तेव्हा हे साहेब तिथे म्हणजे अंबाजोगाईला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून आले होते. 1980 मधली ही गोष्ट आहे. तर परवा मी ह्यांच्याशी बोललो मुरली साहेबाला आणि पुन्हा आजच सकाळी त्यांच्याशी मी संवाद केला. तेव्हा ह्या निपाह रोगाचा विषय निघाला. ते मला म्हणाले की अरे DR, आमच्या केरळमध्ये दरवर्षी हा निपाह रोग येतो आणि जातो केरळमध्ये. पण आमच्याकडे या भागात सुरक्षा यंत्रणा चांगली आहे. सरकारचे जे काही नियम असतात ते सर्व आम्ही काटेकोरपणे पाळतो. त्यामुळे आमच्याकडे या निपाहची फारशी भीती अशी नागरिकांना वाटत नाही. थोडं जागरूक राहिलं तर काही धोका नाही, असे हे के मुरली सर मला सांगत होते. असो. मला त्यांच्या बोलण्याचे एक थोडे नवल वाटले. त्यांच्या भागात दरवर्षी ही बिमारी येते, निपाह, आणि जाते. पण कोणाला फारशी भीती वाटत नाही असे ते म्हणाले. आता आपल्या इकडल्या भागात हे निपाह नाव आपण प्रथमच ऐकत आहोत. हो ना. पण आपण देखील सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन चालावं ही गोष्ट खरी आहे. आता लोकांनी आपल्या मनाचीच अशी तयारी करून घेतली पाहिजे की अशा बिमाऱ्या आता वरचेवर येतच राहणार. त्याबद्दल ज्या काही वैद्यकीय सूचना दिल्या जातील त्या काटेकोरपणे आपण पाळाव्या. त्यात कसलीही कसूर होता कामा नये. पुढच्या संकटाबाबत आधीच मनाची तयारी करून ठेवावं. कारण हे कलियुग आहे, शेवटचं युग. हे युग संपल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखंच 4 युग सुरू होणार. जय देवाधिदेव, जय देवी माता.